आणि आता बातमी आहे मुंबई विमानतळावरून। मुंबई विमानतळ हे जगातलं सगळ्यात व्यस्त विमानतळ असून या विमानतळावरती गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तस्करीचं प्रमाण मात्र चांगलंच वाढलंय। मुंबई विमानतळावरती आतापर्यंत 1 मेट्रिक टन सोन्याची जप्ती करण्यात आली आहे। जप्त केलेल्या सोन्याची किंमत ही 550 कोटी आहे अशी ही माहिती समोर आली आहे। सुदान, नायजेरिया आणि थायलंडच्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ही तस्करी होते। दरम्यान सोन्याच्या तस्करीमध्ये महिलांचाही सहभाग हा मोठा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तर सोन्याची तस्करी का वाढतीये ते आपण पाहूया। जुलै 2022 मध्ये सरकारने सोन्यावरची इम्पोर्ट ड्युटी वाढवली आहे। इम्पोर्ट ड्युटी 7.5% वरून थेट 12.5% इतकी केली गेली। सोन्यावरती परत 3% जीएसटी लागतो, म्हणजे ग्राहक हा रिफाईन सोन्यावरती 18.45% टॅक्स देतो। सोन्याचा भाव सध्या 10 ग्रॅमसाठी 72,000 रुपये आहे। तर स्मगलिंग मधल्या सोन्यासाठी तोच भाव 58,000 ते 60,000 इतका आहे। सोन्याची तस्करी ही अर्थातच चांगलीच भाव खाताना पाहायला मिळते। सोन्याच्या तस्करीसाठी मुंबईचाच का वापर होतोय तेही पाहूयात। मुंबई हे सोन्याचं मोठं मार्केट असणारं ठिकाण। सोन्याचे अनेक सिंडिकेट मुंबईमध्ये सक्रिय आहेत। काही मोठे सराफा व्यापाऱ्यांशी लागेबांधे सुद्धा त्यांचे आहेत। पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडूमध्ये मोठं सोने तस्करी ही होत असते। सोन्याची सगळ्यात जास्त तस्करी ही आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते। मुंबई, चेन्नई, कोझिकोडा, कोची, दिल्ली एअरपोर्टवरून सगळ्यात जास्त तस्करी पाहायला मिळते। सोन्याची सर्वाधिक जप्ती ही पश्चिम बंगालमध्ये झाली आहे। जवळपास 300 टनानं सोनं हे जप्त करण्यात आलंय। तर महाराष्ट्र हा तस्करी सोन्याच्या जप्तीत दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे। मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि कालिकतमध्ये सर्वाधिक तस्करी ही पाहायला मिळाली आहे। सोन्याची तस्करी ही प्रचंड प्रमाणात होती आणि हजारो कोटींचं सोनं जे आहे, टनांमधनं सोनं जे आहे ते तस्करी करून आलेलं आहे। अर्थातच ते बऱ्याचशा अंशी पकडलेलं गेलेलं आहे। 90% सोने तस्करी ही पकडली जाते आणि त्याचा फटका अर्थातच तस्करांना बसत असतो। मात्र ही मोठी तस्करी होतीये, त्यामागची कारणं शोधून त्यावरती उपाययोजना करणे तितकंच गरजेचं आहे।